श्रोते हो, एक वेळ तुम्ही चेहऱ्यानं सुंदर नसाल, पण तुमचं मनाचं सौंदर्य हे प्रत्येकाला आकर्षित करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडली की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतोय. परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असला ना, आणि तुमचं विचार हे जर कुरूप असतील, तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे असून नसल्यासारखं असतंय. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्यापासून दूर निघून जात असते. पण त्यामुळं मन सुंदर करण्याचा प्रयत्न करत राहा, कारण शरीराच्या सौंदर्याला काळाची सीमा असते, पण मनाच्या सौंदर्याचं गुणगान मात्र मृत्यूनंतर सुद्धा केलं जात असतं. आणि आणखी एक श्रोते हो, समजून सांगणारं आपल्यासाठी कोणीतरी हवं असतंय, तसं समजून घेणारं सुद्धा कोणीतरी असावं लागतं. डोळ्यात दुःखाचं अश्रू नाही, तर आनंदाचा अश्रू देणारं असावं. वेळ असल्यावर नाही, तर वेळ काढून बोलणारं असावं. सुखातच नाही, तर दुःखात सुद्धा साथ देणारं असावं. टाइम जात नाही म्हणून बोलणारं नाही, तर मन राहवत नाही म्हणून बोलणारं असावं. शांत बसताक्षणी रडवणारं नाही, तर मन भरून हसवणारं असावं. चेहऱ्यावर स्माईल जरी असली ना, तरी डोळ्यात पाहून काय झाले हे विचारणारं असावं. काही क्षणासाठी हात धरणारं नाही, तर आयुष्यभरासाठी साथ देणारं असावं. मग ते मैत्रीतलं असो किंवा प्रेमात असो.